नीटमध्ये जर आपण एलिजिबल नाही झालो, तर विद्यार्थ्यांना मेडिकल या क्षेत्रामध्ये जाता येते का? तर याचं उत्तर होय आहे. जे विद्यार्थ्यांचा स्कोर नीटमध्ये खूप कमी येत असेल, म्हणजे 20 किंवा 30 एवढे जरी मार्क आपल्याला येत असेल, तरी आपण महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी या कोर्सला ॲडमिशन ही घेऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 4 गव्हर्नमेंटचे फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत आणि सेमी गव्हर्नमेंटचे जर बघितलं तर 106 सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा नीटमध्ये खूप कमी स्कोर येत असो, अशा विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी ऑप्शन महाराष्ट्रामध्ये बघता येईल. तुम्हाला 50च्या आतमध्ये जरी स्कोर असेल, तरी तुमचं मेरिटवर सेमी गव्हर्नमेंटला फिजिओथेरपीचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. सो ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की आपला स्कोर खूप कमी आहे आणि बाकीच्या कोर्सला ॲडमिशन मिळत जर नसेल, तर तुम्ही फिजिओथेरपी हा ऑप्शन महाराष्ट्रामध्ये ठेवू शकता. ओपन कॅटेगरी जर तुमची असेल, तर तुम्हाला 1 लाखापर्यंत ट्युशन फी पडेल आणि जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमधून असाल, तर तुम्हाला पूर्ण एज्युकेशन मुली जर असतील तर पूर्ण एज्युकेशन फ्री आहे आणि मुलांना कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे बेनिफिट हे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. सो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग करायची असेल किंवा मग तुम्हाला कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी कॉल लावा आणि महाराष्ट्रामध्येच तुमचं सीट हे कन्फर्म करा.